श्रीमद भगवद्गीतेच्या या सप्ताहामध्ये हा जो कार्यक्रम आहे, परमपिता परमात्मा ईश्वर यांच्या प्रेरणेने हा प्रोग्राम ठेवण्यात आला आणि या प्रोग्राममध्ये सर्व परभणी निवासी भाविक भक्तांनी खूप चांगल्या प्रकारे लाभ घेतला आणि विशेष या प्रोग्राममध्ये सर्व वर्गाचे भाई बहिणींनी लाभ घेतला। अनेक भक्त आले आणि वर्ग म्हणजे ज्याला आपण म्हणतो राजकीय आहे, शासकीय आहे, प्रशासकीय आहे, सामाजिक आहे, पत्रकार वर्ग असेल, तुमचा ज्याला आपण म्हणू धार्मिक वर्ग, सगळ्या वर्गाच्या म्हणजे मनुष्य आत्म्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। कारण या कार्यक्रमाचा टॉपिकच होता सुखमय जीवनाचा आधार, श्रीमद भगवद्गीतेचा सार। आणि तो खरोखरच सार का आहे हे सर्वांना लक्षात आलं आणि कटनी या ठिकाणून आलेल्या मध्य प्रदेशच्या आमच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी भारती दिदी यांनी खूप चांगल्या प्रकारे अनमोल असं मार्गदर्शन सर्वांना केलं आणि या मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला। आणि जे काही या प्रोग्राममध्ये त्यांनी 7 दिवसामध्ये हा सप्ताह अटेंड केला तर सर्वांनी हाच जीवनामध्ये अनुभव केला की आम्ही या ठिकाणी अनेक प्रकारचे भगवद्गीता किंवा श्रीमद भगवद्गीतेचे सप्ताह केले, परंतु असा कार्यक्रम कधीच झालेला नाही। आणि जो तो या कार्यक्रमात येत होता तर तो प्रत्येक जण हाच अनुभव करत होता, आम्ही या ठिकाणी असं वाटत आहे की आम्ही कलियुगातून सतयुगात आलेलो आहोत, खरोखरच आम्ही नरकातून स्वर्गात आलेलो आहोत। हा सर्वांनी अनुभव केला एकदम शांतीमध्ये, सुखानं, आनंदानं आणि खूप असं ज्याला आपण काय म्हणतो, जशी तहान भूक लागल्यानंतर आपण कसं आपल्याला भोजन आणि पाणी हे आठवतं, तसं प्रत्येक मानव आज अशांत दुःखी झालेले आहेत आणि सगळ्यांना सुखशांतीची अति आवश्यकता आहे। आणि अशा या अशांत दुःखी वातावरणामध्ये सर्व येणाऱ्या भावी भक्तांनी खूप चांगल्या प्रकारचा शांतीचा, सुखाचा अनुभव केला। आणि विशेष या ठिकाणी सकाळी एक्सरसाइज चालत होती, म्युझिकल एक्सरसाइज, ईश्वरीय गीताद्वारे व्यायाम पण करवला गेला। आणि या व्यायामामध्ये सुद्धा अनेक जे काही भाविक भक्त येत होते तर भाविक भक्तांनी खूप चांगल्या प्रकारे स्वतःच्या शरीराला तंदुरुस्त कसं करायचं, मनाचा अभ्यास, तनाचा अभ्यास याचं चांगल्या प्रकारे त्यांना अनमोल मार्गदर्शन मिळालं। आणि या मार्गदर्शनामध्ये त्यांनी नुसतंच ऐकून सोडलं नाही तर प्रॅक्टिकल त्यांनी अनुभव केला। आणि आज एका भाईंचा अनुभव झाला की 20 वर्षापासून ते म्हणजे हाताचा प्रॉब्लेम होता, तो हात त्यांचा डॉक्टरकडे जाऊन पण ठीक होत नव्हता आणि आज त्यांनी या 7 दिवसाच्या म्युझिकल एक्सरसाइजमध्ये म्हणजे अभ्यास केला व्यायामाचा। किती सुंदर हे मनाला दुरुस्त करणारं आणि शरीराला दुरुस्त करणारा हा व्यायाम आहे आणि हे कार्य आहे। तर त्यांनी हा अनुभव पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे स्वतःचा अनुभव त्यांना म्हणजे कसं शब्दात सांगावा हे सांगता येत नव्हतं आणि त्यांनी ते जाहीर केलं की म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी जे काही कार्य आहे ईश्वरीय ज्ञान नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं नाही, परंतु आत्मसात करून आत्मदर्शन, परमात्मदर्शन, जीवनदर्शन आणि कर्मदर्शन करण्याचं हे कार्य या जगाच्या पाठीवर परमपिता परमात्मा शिव करत आहेत। आणि या सर्वांच्या सहकार्याने हा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कार्यक्रम झाला। सर्वांनी याचा लाभ घेतला आणि सर्वांनी म्हणजे शांतीनं, अगदी तळमळीनं बरोबर 2 वाजता म्हणजे सगळेजण 2 वाजता येऊन म्हणजे या ठिकाणी 3-3, 4-4 तास बसत होते आणि ते 4 तास कुठे निघून जात आहेत हे त्यांच्या सुद्धा लक्षात येत नव्हतं। कारण ते म्हणत होते आम्ही अनेक कथा कहाण्या ऐकल्या, परंतु आमच्या जीवनाच्या व्यथा काही दूर झाल्या नाही। आणि या श्रीमद भगवद्गीतेची जी आम्ही कथा ऐकली, एवढं अनमोल मार्गदर्शन आम्हाला मिळालं, तर खरोखरच आमचं तणाची व्यथा, मनाची व्यथा, जनाची व्यथा, सगळ्या प्रकारची व्यथा आमची दूर झाली। ही कथा नव्हती तर ही आपल्या जीवनाची व्यथा दूर करणारा हा सप्ताह होता। आणि या सप्ताहामध्ये सर्वांनी आत्मदर्शन, परमात्मदर्शन, जीवनदर्शन, कर्मदर्शन केलं आणि याच्या पुढेही आम्ही असेच कार्यक्रम या ब्रह्मकुमारी विद्यालयाचे अटेंड करू आणि आम्ही आमच्या जीवनात पण स्वतः लाभ घेऊ आणि हा लाभ इतरांनाही देऊ। जसं साधू संतांनी म्हटलेलं आहे, जे जे आपण असं ठावे ते इतरांना द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जनाला। तर हे कार्य परमात्मा ईश्वर या धर्तीवर साधू संतांचाही उद्धार, देवात्म्यांचा, धर्म आत्म्यांचा, राष्ट्रपित्यांचा, सर्वांचा उद्धार करण्यासाठी धर्तीवर येऊन प्रत्येक मानवाला शांती, सुख, आनंद, खुशी देण्याचं कार्य करत आहे। कारण प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाचा उद्देशच हा आहे
की समाजात आज जे अशांती दुःख वाढत आहे, ताण तणाव, अनेक प्रकारच्या समस्या, त्या समस्यातून बाहेर कसं आपल्याला पडता येईल आणि समाधानकारक जीवन कसं जगता येईल, त्यासाठी हा प्रोग्राम घेण्यात आला. आणि या प्रोग्राममध्ये सर्वांच्या समस्याचं निवारण चांगल्या प्रकारे झालं. कारण ज्ञानच असं पॉवरफुल आहे, कारण हे मनुष्याचं धर्माचं ज्ञान नाही, स्वयं या सृष्टीला चालवणारी हायेस्ट ऑथॉरिटी, वर्ल्ड ऑलमायटी ऑथॉरिटी पिता परमात्मा, त्यांचं हे ज्ञान आहे, ज्ञानाचे सागर. आणि त्या ज्ञानसागर आणि निमित्त भारती दिदी या ज्ञान गंगेला निमित्त बनवलं आणि त्याही गंगेने खूप चांगल्या प्रकारे इथल्या भाविक भक्तांना त्याचा लाभ करून दिला. आपला वेळातला वेळ काढून दिदीनं या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या मार्गावर सर्वांनी आम्ही चालण्याचा प्रयत्न करू. आणि जरूर आम्ही पण आमच्या जीवनात काहींनी असं अनुभव केला की आम्ही परत या विद्यालयाचा राजयोग शिबिराचा कोर्स करूत आणि आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आत्मानुभूती, परमात्मानुभूती काय असते तर ती प्रॅक्टिकल आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. आणि आम्ही काही जणांचे खूप छान छान अनुभव, जे कोणी 10-20 वर्षापासूनही बाहेर भक्ती पूजा पाठ करत होते, परंतु त्यांना जीवनाचा उलगडा नाही झाला. रहस्य काय असते, जीवन कशा पद्धतीनं जगायचं, हे असं मोलाचं मार्गदर्शन कुठेही मिळालं नाही, ते इथे मिळाले. प्रत्येकाने अनुभव केले आणि अनुभव सांगितले की हे साधारण कार्य नाहीये, हे खरंच हायेस्ट सुप्रीम पॉवर जो आहे तो परमपिता परमात्मा, तर ती सुप्रीम पॉवर या ठिकाणी मानव आत्म्याला सुप्रीम करण्याचं कार्य करत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या वर्गाचे VIP झाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी पण चांगल्या प्रकारे अनुभव त्यांचा ईश्वरीय कार्याचा सांगितला की मी सुद्धा या ठिकाणी माझ्या आईकडनं मला शिकवणं आहे परमपिता परमात्म्याची की 2 मिनिट कुठेही जाताना मी ईश्वराची आठवण करते. आणि हे खूप म्हणजे जागतिक लेवलचं एवढं उच्च चांगल्या प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन या भागवत गीतेच्या कथेमध्ये सर्वांचं झालं. आणि खूप सगळेजण धन्य झाले. सगळ्या प्रकारचे VIPs वगैरे सगळे सामाजिक सगळे या ठिकाणी येऊन सगळ्यांनी खूप अनुभव केला आणि म्हटले की आता हे म्युझिकल एक्सरसाइज अशीच चांगल्या प्रकारे असं या ठिकाणी रेग्युलर चालू राहू द्या. आणि हे ईश्वरी असंच कार्य आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं, प्रकाश आमच्या जीवनात आज पडला, तर आम्ही त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेणार आणि इतरांना पण देणार. खूप सुंदर सगळ्यांनी अनुभूती केली. विशेष म्हणजे कारण हा मार्गच अनुभूतीचा मार्ग आहे, आत्मदर्शन आणि ईश्वरीय दर्शन. आपण भक्ती पूजा पाठ करतो, अनेक धर्माचं म्हणजे उपदेश ऐकतो, परंतु प्रत्येक धर्माची शिकवण हीच आहे की दया करा, प्रेम करा, आपसामध्ये स्नेहानं, प्रेमानं, खुशीनं राहा, सुखानं जगा, सुखानं जगू द्या. परंतु आज आपण धर्माचं पण काय करत आहोत, उल्लंघन करत आहोत. धर्माच्या नावानं आज काय होत आहे, अधर्म माजत आहे, ज्याला आपण काय म्हणतो पापाचार, भ्रष्टाचार, हिंसा, चोरी, बलात्कार, अनेक प्रकारच्या अशा वाईट घटना घडत आहे. तर वाईटातून आपल्याला चांगल्याकडे कसं म्हणजे चांगल्या मार्गावर चांगल्या वाटचालीकडे कसं जायचं, त्यासाठी 1937 साली या सृष्टी रंगमंचावर परमात्माने हे ईश्वरी विद्यालय स्थापन केलं. आणि या विद्यालयाचा हाच उद्देश आहे की पूर्ण विश्वाचं परिवर्तन होऊन या धर्तीवर सुखमय सतयुगी सुखधाम स्वर्ग या ठिकाणी लवकरात लवकर सगळ्यांच्या सहयोगाने यावा. कारण आज प्रत्येक मानवाला कशाची आवश्यकता आहे, शांती आणि सुख, आणि ते सुखी समाज निर्माण करण्याचं कार्य हे विद्यालय करत आहे. तर सर्वांनी याचा छान प्रकारे लाभ घेतला. शेवटचा आजचा हा दिवस होता आणि महाप्रसादाचा पण खूप छान प्रकारे सगळ्यांनी सात्विक भोजन, ईश्वराच्या आठवणीत बनवलेले भोजन, ब्रह्मा भोजन सगळ्यांनी खूप प्रेमानं स्वीकारलं. आणि सगळेजण हेच अनुभव करत आहे की असा महाप्रसाद आणि असं म्हणजे एवढं श्रेष्ठ ज्ञान आम्ही कधीही ऐकलं नाही. आणि ते आज या ठिकाणी आम्हाला खूप छान म्हणजे भाग्य आज आमचं उदयाला आलं, आम्ही लाभ घेतला आणि त्यांनी म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद दिला, धन्यवाद दिले. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. ओम शांती.